नमस्कार मित्रांनो, आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग मास्टर या चॅनलच्या माध्यमातून आयसोमेट्रिक ड्रॉइंग नंबर 2 ही बघणार आहोत। सुरुवातीला आपण हॉरिझॉन्टल लाईन काढून घ्यायची, त्यानंतर 90 डिग्री व्हर्टिकल लाईन काढून घेऊया। आयसोमेट्रिक काढण्यासाठी 30-30चे अँगल मार्क करून घेतले आणि त्यानंतर लाईन काढून घेतल्या। त्यानंतर आपण डायमेन्शन मार्क करून घ्यायचे 63 आणि 75। त्यानंतर व्हर्टिकल मिडल लाईनला समांतर आपण 2 लाईन काढून घ्यायच्या आणि हाईट आपल्याला 50-50 मार्क करून घ्यायची आहे। हाईट 50-50 मार्क करून झाल्यानंतर समांतर असं आपल्याला बॉक्स कंप्लीट करायचा आहे। सेट स्केचच्या सहाय्याने आपण हा बॉक्स कंप्लीट करून घ्यायचा। बॉक्स कंप्लीट झाल्यानंतर 63 विड्थ असलेली 12 mm हाईट आपल्याला मार्क करून घ्यायची। त्यानंतर ज्या लाईन आपल्याला डार्क दिसतात त्या डार्क करून घ्यायचे। त्यानंतर कॉर्नर पासून हा जो स्लोप आहे तो आपण स्लोप मार्क करून घ्यायचा आहे आणि एका साईडची लाईन डार्क दिसत आहे ती डार्क सुद्धा करून घेतली। तसेच लांबीच्या साईडवर 12 mm ची मार्किंग घेतली। त्यानंतर 25-25 mm ची मार्किंग घेऊन ज्या लाईन डार्क वाटत दिसत आहेत त्या डार्क करून घेतल्या। त्या फेसवरील सर्व लाईन डार्क करून झाल्यानंतर समांतर लाईन सेट करून स्लॉट मार्किंग करून घेतले अशा प्रकारे आणि लाईन डार्क करून स्लॉटच्या आतील समांतर लाईन सुद्धा मार्किंग करून त्या सुद्धा सेट स्केचने सेट करून त्या लाईनी मार्क करून घेतल्या आणि त्या सुद्धा डार्क करून घेतल्या। त्यानंतर टॉप साईडला 22-22 अंतर मार्क करून घेतले स्लॉटच्या टॉप साईडला आणि त्या साईडचा जो स्लॉट आहे त्याची पण मार्किंग सेट करून मिडल लाईन खेचून घेतली। त्यानंतर स्लोप समांतर मार्क करून घेतला। हाईट त्या स्लॉटची हाईट 12 mm मार्क केली। नंतर ज्या लाईनी समांतर आहेत त्या लाईनी मार्क करून घेतल्या। बघा असा स्लॉट असलेल्या सर्व लाईन मार्क करून घेतल्या, डार्क करून घेतल्या। हा सेकंड स्लॉट पण आपल्या इथे कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर स्लोपच्या बॉटमला 12 mm ची मार्किंग घेऊन दोन्ही साईडला 19 मार्किंग घेतली, मध्ये 25 एवढी मार्किंग आपण घेऊन हाईट मार्किंग करून घेतली। त्याची जी हाईट आहे ती 16 mm मार्किंग केली आणि लाईनी सुद्धा त्या डार्क करून जो बॉक्स आहे तो कंप्लीट केला आणि काय एक्स्ट्रा लाईन असतील त्या मी करायचा प्रयत्न केला। त्यानंतर स्लोपला समांतर अशा लाईन मार्क करून 30 डिग्रीच्या अँगलमध्ये त्या लाईनी जोडायचा प्रयत्न केला आणि हा जो एक्स्ट्रा वर स्लोपवर पार्ट आहे तो आपण डार्क करून घेतला। अशा प्रकारे आपल्या आयसोमेट्रिक कंप्लीट झाला। त्यानंतर आपण त्याला डायमेन्शन दिले। व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा।